हाय, नमस्कार मैत्रिणींनो. आम्ही बहिणी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे खूप खूप स्वागत. मी सारिका. तर मैत्रिणींनो, पाडव्याची इतकी कामं होती ना शिलाईची रिलेटेड, तर बऱ्यापैकी आता ब्लाऊज कव्हर झालेले आहेत. बऱ्यापैकी ज्यांचं अर्जंट होते त्यांचे मी शिवून ठेवलेले आहे. आणि आता त्याला हुकलूक तेवढं करायचं राहिलेलं आहे. पण आहे आता पाडवा, म्हटलं आपल्या घरातली पण स्वच्छता थोडीफार केली पाहिजे, म्हणून या गोष्टी आता तात्पुरत्या ठेवलेल्या आहे. आता संध्याकाळी मी त्याला हात घालणार आहे, कारण हुकलूक वगैरे थोडंसं किरकोळ कामं राहिले ती तेवढी मी आता करणार आहे. पाडवा आला 1 ते 2 दिवसावरच. आज 17 तारीख, म्हणजे उद्याचा एकच दिवस आपल्याला पाडव्यासाठी मिळणार आहे, म्हणून म्हटलं थोडीशी करून घ्यावी स्वच्छता. तर चला मैत्रिणींना आपण सुरुवात करूया स्वच्छते. तर मग म्हटलं आता आपण स्वच्छता करून घेऊया. कारण कसं होतं, सणानिमित्त ना बऱ्याच जणींनी ब्लाऊज टाकले होते की पाडव्यालाच पाहिजे म्हणून. स्पेशल पाडव्यासाठी बऱ्याच जणी साड्या खरेदी करतात आणि त्यांना त्या दिवशी साडी नवीन आणि नवीन ब्लाऊज घालायचाच असतो. त्यामुळं त्यांचा सगळ्यांचा अट्टास असतो की आम्हाला अर्जंट द्याच म्हणून. आणि कसं आहे, ते नेहमीचं कस्टमर्स असतात, त्यामुळे त्यांना द्यावंच लागतं, नाराज पण करून चालत नाही. आणि कसं असतं माहितीये का मैत्रिणींनो, आम्ही शिवलेलं ब्लाऊज त्या घालतात ना, तर त्यावेळेस त्यांच्या चेहऱ्यावर जर हसू येतं ना, तर त्या हसण्याचं श्रेय आपल्याला पण थोडंफार मिळतंच ना. मग त्यांच्या चेहऱ्यावर हसू येणार असेल तर थोडंसं कष्ट घ्यायला काय हरकत आहे, म्हणून म्हटलं ते आधी कामं करूयात. मग आता शिलाईची कामं बऱ्यापैकी झालेली आहेत. आता म्हटलं स्वच्छता पण करून घेतली पाहिजे. रोज तर आपण स्वच्छता करतोच मैत्रिणींनो, पण अशा काही ठिकाणं असतात की आपण रोज तिथं हात घालू शकत नाही. काहीतरी वस्तू ठेवलेल्या असतात, मग त्यात कुठं काढायच्या, कुठं पुसायचं, असं करत करत ते राहून जातं. तर सणानिमित्त म्हटलं तर या गोष्टी आपण स्वच्छ केल्या पाहिजेत. तर टिपॉय हा स्वच्छ करून घेतलेला आहे मी. कसं असतं माहितीये का, स्वच्छता केल्यानंतर ना घरात एक पॉझिटिव्ह एनर्जी येते. त्यामुळं मैत्रिणींनो, स्वच्छता ही नेहमी झालीच पाहिजे. रोज आपण करतोच, पण सणानिमित्त स्पेशल स्वच्छता ही झालीच पाहिजे. तर मैत्रिणींनो, आता येणारा पाडवा म्हणजे चैत्र महिन्यातला पहिला सण म्हणजे नवीन वर्ष, म्हणजे आपल्या मराठी महिन्यांचं नवीन वर्ष चालू होतं. तर तुम्हा सर्वांना ना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा मैत्रिणींनो. नवीन वर्ष तुम्हा सर्वांना सुख समृद्धीचे आणि भरभराटीचे जाऊ, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. तर तुम्ही पण पाडव्याची आता स्वच्छता करत असालच. कधी काळी कसं असतं, अडचण असते, काहीतरी आपल्या कामामुळे राहून जातं, पण सणानिमित्त एक दिवस देऊन ना आपण घरातली स्वच्छता केलीच पाहिजे. कारण असं म्हणतात की जिथं स्वच्छता ना तिथं लक्ष्मी वास करते. त्यामुळं स्वच्छता ही नेहमी घरातली केली पाहिजे आपण. धूळ वगैरे असली तर ती स्वच्छ केली पाहिजे. रोज आपण करतोच, पण सणानिमित्त बाकीचे जिथं आपण रोज हात फिरवत नाही तिथं हात आपला फिरला पाहिजे. कारण जिथे जिथं आपला हात जातो तिथं तिथं लक्ष्मी वास करते असं म्हणतात. त्यामुळं घरात तुम्ही ही स्वच्छता ठेवत जावा. तर आता बऱ्यापैकी आवराआवरू झालेली आहे. कारण शिलाईच्या कामामुळे माझा बराच पसारा तसाच पडला होता. आता म्हटलं स्वच्छ असा केर काढून घेऊया. केर काढून झाल्यानंतर फरशी पुसून घ्यायची स्वच्छ. कारण कसं असतं माहितीये का, घरात जर खूप पसारा असेल ना, तर काम करायला आपल्याला पण इच्छा होत नाही किंवा आपली मानसिकताच तयार होत नाही. पण तेच जर वातावरण स्वच्छ असेल ना, तर आपणही उत्साहाने काम करू शकतो. आणि एक-एकदा तर एवढा पसारा असतो, की कुठून सुरुवात करू आणि कुठे संपवू, त्याच्यापेक्षा नकोच करायला, असं वाटतं मला कधी-कधी. पण नाही, म्हटलं अठ्ठास करून केलंच पाहिजे. कारण आता तर सण आहे. एका दिवसावर सण आलेला आहे आणि स्वच्छता घरात असली, की सणाचं वातावरण तर निर्माण होतंच आणि पॉझिटिव्ह एनर्जी येते आपल्याकडे. त्यामुळे घरातली स्वच्छता नेहमी केली पाहिजे. बऱ्यापैकी समर्थ पण मला मदत करतो, पण आज तो गेलेला आहे क्लासला, त्यामुळे त्याची आज मला मदत नाही. नाहीतर काय असतं, मी केर काढून घेतला, की तो फरशी पुसून घेतो, मला मदत करतो. त्यालाही आवडतं मला मदत करायला, त्यामुळे तो मदत करत असतो. पण आता समर्थ नाहीये. पण आता संध्याकाळची परत स्वयंपाकाची लगबग चालू होणार म्हटलं, त्याआधीच आपण घरातली स्वच्छता करून घेऊया. एकदा राहिलं ना, की ते काम राहतच. त्यामुळे पटपट, पटपट नियोजनानुसार ना, केर काढून झाला, की फरशी पुसून घ्यायची आणि हॉल स्वच्छ झाला, की आपला मोर्चा वळवायचा किचनकडे. कारण किचनमध्ये पण भरपूर पसारा राहिलेला आहे, तर तोही आवरायला पाहिजे. किचनही स्वच्छ केलं पाहिजे. त्यामुळं म्हटलं आता आधी फरशी पुसून घेऊया, राहिलं की राहतं. पण त्याआधी मला आठवलं, की आपण आपल्या मशीनची तर स्वच्छता करायची राहून गेली आहे. तर म्हणलं या शिलाई मशीनची पण आपण स्वच्छता करूया. काय माहिती का मैत्रिणीनो, याच्यावरच मी कपडे शिवते.
त्यामुळं याची स्वच्छता केली पाहिजे. हीच माझी लक्ष्मी आहे. हिच्यामुळे माझ्यासाठी थोडं का होईना, पण मी इन्कम माझ्या स्वतःपुरतं कमवते. त्यामुळे हिची स्वच्छता मी केलीच पाहिजे. म्हणून हिला पुसून घ्यायचं म्हटलं मशीनला. रोज तर मी कपडे शिवायला बसायच्या अगोदर पुसून घेतेच. पण आता सण आहे ना पाडवा, म्हटलं हिला पण आपण छानपैकी पुसून घेऊया, म्हणजे पाडव्यानिमित्त हिची पण पूजा करता येईल. रोज पुसलं जातं, पण बऱ्याच ठिकाणी म्हणजे आता खाली वगैरे जाळ्या वगैरे लागलेल्या असतात. त्या राहूनच जातात ना पुसायच्या. तर त्या पण स्वच्छ करून घेऊयात म्हटलं आता वेळ आहे थोडासा तर. म्हणून मग मशीनची पण स्वच्छता करून घेते. एकदा धूळ स्वच्छ चकचकीत झाली, की छान वाटतं आपल्याला. मशीन पण माझी छानशी चमकायला लागलेली आहे, सुंदर अशी. तर आता म्हटलं आता पुसून घेऊयात. मग छानपैकी फिनेल टाकून मी आता फरशी पुसून घ्यायला लागली आहे. फिनेलचा खूप सुंदर वास यायला लागलेला आहे आणि फरशी पण माझी अशी खूप छान चमकायला लागलेली आहे. आणि असं घरात असं छान असं वातावरण झालेलं आहे, कारण सगळीकडे स्वच्छता असल्यामुळे. हॉल तरी माझा छान आणि स्वच्छ झालेला आहे. अ, थोड्या वेळात का होईना पण लगबग करत पटपट, पटपट माझी सगळी हॉलमधली स्वच्छता झालेली आहे. आता एकदा पुसून घेतलं की हॉलची स्वच्छता झाली. कारण रोज तर पुसून घेतेच, पण अशा काही ठिकाणी अडचणीत वगैरे, सांद्रीत वगैरे प्रत्येक वेळेस वेळ मिळत नाही. त्यामुळे वरच्या वर पुसलं जातं. तर म्हटलं आता सण आहे तर सगळं कोपऱ्यात वगैरे स्वच्छ पुसून घेऊयात. कारण धूळ असली की फ्रेश वाटत नाही ना. त्यामुळं जरा स्वच्छ पुसून घेतलं की आणि पांढरी फरशी असली की लगेच घाण होते. थोडं जरी पाय वगैरे पडला तरी त्यामुळे ती कायमस्वरूप दिवसातून 2 वेळा तर पुसावीच लागते. पण आता सण आहे म्हणून म्हटलं सोफ्याखाली वगैरे पण स्वच्छ पुसून घेऊयात. आणि मग स्वच्छता झाली की किचनमधले पण बरीच कामं माझी पेंडिंग राहिलेली आहेत. तर मी आता किचनमधली पण कामं आवरून किचनमधली पण स्वच्छता करून घेणार आहे मैत्रिणींनो. मग कशी आहे काय मैत्रिणींनो, तुमची पाडव्याची तयारी कशी चालू आहे? नक्की कमेंट करून सांगा. तर आता माझा मोर्चा वळवला आहे मी किचनमध्ये. तर किचनमध्ये बघू शकता किती पसारा झालेला आहे. हा पसारा आता आवरायला घ्यायला पाहिजे आहे. कारण आपण केलं तरच ते स्वच्छ होणार आहे. आपण बघत बसलो तर ते तसंच राहणार आहे. म्हणून म्हटलं पटपट, पटपट आवरून घेऊयात. मग आता मी लागलेली आहे किचनमधली कामं आवरायला. तर पटपट, पटपट किचनमधली कामं आवरून, ओटा वगैरे स्वच्छ करून, भांडी मांडणीमध्ये ठेवून मला किचनमधलं आवरून परत हॉलमध्ये थोडासा पसारा आहे, तो आवरायला घ्यायचा आहे. त्याच्यानंतर संध्याकाळ तेवढ्यात होती. तर कसं आहे माहिती आहे का, आता संध्याकाळ होतच आलेली आहे मैत्रिणींनो आणि संध्याकाळची पण स्वयंपाकाची मला तयारी करून घ्यायची आहे. आणि आता थोड्या वेळापूर्वी एक टेक्स्ट मेसेज पण आला होता, की विजांच्या कडकडाटांसह पाऊस येणार आहे म्हणून वारं वादळ सुटणार आहे. मग आता वारं वादळ सुटणार म्हणजे लाईट पण घालवतात. लाईट गेली तर काहीच अंधारात कळत नाही. म्हणून म्हटलं पटपट, पटपट किचनमधलं आवरून थोडंफार का होईना स्वयंपाकाची तयारी करून ठेवूयात. अचानक खरंच वादळ वारं सुटलं, पाऊस आला तर अवघड होऊन जाईल. म्हणून म्हटलं आधी किचनमधलं आवरून घेऊया. किचनमधलं सगळं छानपैकी आवरलेलं आहे. भांडी मांडणीमध्ये बसलेली आहेत आणि छानपैकी माझं किचन असं चमकायला लागलेलं आहे. किचन स्वच्छ असलं की खूप छान वाटतं आणि स्वयंपाक करायला पण उत्साह येतो. म्हणून किचन स्वच्छ केलं. तर आता माझा मोर्चा वळालेला आहे माझ्या रूमकडे. तर रूममध्ये समर्थने खूप पसारा करून ठेवलेला आहे. हा पसारा मी आधी आवरायला घेते. पटपट, पटपट आवरून झालेला आहे. तर मैत्रिणींनो, भेटूया अशाच एखाद्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.